हक्काच्या बन्नाड्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, मी आज आलो आहे पाचपंढरी कोळीवाड्यामध्ये आणि आजचा आपला ब्लॉग या आपल्या ब्लॉगमध्ये खूप धमाल होणार आहे. कारण आज आपल्या कुणाल दादाची हळद आहे आणि पाचपंढरी गावामध्ये आल्यावर एक वेगळीच एनर्जी असते. कारण लहान मुलांपासून म्हणजे म्हातारे गोतारे सगळे एन्जॉय करतात, त्यामुळे इथे खूप मजा येते या गावामध्ये. आणि आज आपल्या कुणाल दादाची हळद आहे. सकाळी लागली, आपण आधी आलो, देव घेऊन आलो, त्यानंतर मग गोताची हळद गोताची हळद लागली. आता संध्याकाळी परत दुपारी आपण जाणार आहोत मंदिरामध्ये हार घालायला. ते कोळीवाड्यातील एक अनोखी परंपरा आहे. त्यानंतर संध्याकाळी परत आपली उष्टी हळद लागेल. त्यानंतर मेन हळदीचा कार्यक्रम चालू होईल. पण त्याच्यामध्ये एक खास गोष्ट म्हणजे कोळ्यांचा पूर्वीपासून चालत आलेला गोमूचा नाच तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या ब्लॉगमध्ये खूप धमाल होणार आहे. पण त्यापूर्वी आपण आधी फॅमिलीची ओळख करून घेऊयात. हे बघा माझ्यासमोर सगळे जमले आहेत. सगळे आधी हाय करा. आता तर कुणाला सगळ्यांची ओळख करून देणार आहे. आई जोरात बोल जरा, जोरात बोल. काकी, मावशी, वहिनी, ताई, मावशी, वहिनी, ताई आणि नवरवा. चला सगळ्यांना एकदा बोलायचं आहे, कुणालच्या हळदीला यायचं हा. जोरात. चंदा लागला काय पार मित्रांनो, आपण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना आपल्या कुलदैवतांचे आशीर्वाद घेऊनच करतो. आणि कुणालाच्या हळदीसाठी आता आपण आलेलो देव न्यायला. ते शिक्यामध्ये बसून घरी घेऊन जातो. ते काकांकडून जाणून घेऊया की देव कसे नेतात आणि त्याची प्रथा कशी असते. देव न्यायची प्रथा अशी आहे की शुभकार्य असला की आपण देव आपल्या घरामध्ये घेऊन जातो आणि घरामध्ये घेतल्यानंतर त्याची पूजा वगैरे अर्चा करतो आणि त्याच्यानंतर त्याची स्थापना केली जाते. आणि त्याच्यानंतर नवरदेवाला त्याच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होतो. आणि ते सुरू झाल्यानंतर ते त्याचा कार्य पार पाडल्यानंतर तो भगवंत परत आपल्या कुलदेवतामध्ये म्हणजे घरामध्ये घेऊन येतो आणि त्याची पूजा अर्चा करून त्याला चांगल्यापैकी आपले दुधाने स्नान करून त्याची पूजा करून आणि चांगलं कार्य होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना करत असतो. मल्हार मार्तंडाचा
मित्रांनो आता आपण आलेलो आहोत हारे घालून मंदिरामधून आणि तेव्हा काय घरामध्ये झालं म्हणजे फोटोशूट चालू आहे आणि हे फोटोग्राफर ओमकार आणि दादा नाव परेश ओके आणि प्रथमेश तुझं नाव काय ओके ओके तर आपण सगळे मिळून आता फोटोशूट करतो आणि खूप चांगलं सेट केलं आहे बघा बघा लाईट सेटअप खूप छान आहे आणि हे बघा लाईट लपवण्यासाठी आपण काय जुगाड केला इथे पडदे लावले गोधडी लावले पडदे नाही गोधडी आहे ओके सो हे बघा व्हिडिओ शूट पण एकाच टायमाला चालू आहे मित्रांनो बघा कमेंट बघा काय करतात मित्राच्या लग्नाला काय काय करावं लागतं हे बघा हां आणि हा मित्र त्यांच्या लग्नामध्ये येईल की ना माहिती नाही
तर मित्रांनो फायनली कुणाल दादाच्या हळदीचा कार्यक्रम आता पार पडला आणि म्हणजे सर्वांनी खूप मजा केली. सकाळपासून म्हणजे सकाळी आपण देव आणायला गेलो, त्यानंतर गोताची हळद लागली, त्यानंतर आपण मंदिरामध्ये हार घालायला गेलो. ती एक वेगळी परंपरा आहे, मी मगाशी बोललोच. आणि संध्याकाळी आपण उष्टी हळद लागते, त्यानंतर मेन हळदीचा कार्यक्रम चालू होतो आणि त्याचमध्ये आपला गोमूचा नाच म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला कोळ्यांचा पारंपरिक नाच म्हणजे गोमूचा नाच, तो सुद्धा आपण पाहिला. आणि आता सोबत आहेत आपल्या कुणालदाचे पप्पा, त्यांची ओळख करायची मगाशी राहिली. आणि त्याचे मित्रसुद्धा आहेत, हे बघा हे आहेत कुणालदाचे पप्पा. अगं हाय करा. हा देवा दादा, त्याची लग्नाची व्हिडिओ पाहिले असेल तुम्ही. इथे दादा नाव विसरलो. ओके आणि मगाचपासून बोलवते ये ना अजिबात. अरे ताई जाम गाणे बोलते. मगाशी मला आईस्क्रीम आणून दिला ना, असं नसतं. थँक्यू. अरे देवा दादा इंटरव्ह्यू घेतो काकांची, बघूया काय बोलली. दादा आज कुणाची हालत होती, तुला कसं वाटतंय? छान. हां सकाळी मस्त. सकाळी आपण कुणाल देवळामध्ये गेला, रामाच्या आपलं गाव फिरला, संध्याकाळी कार्यक्रम झाला, गोमूचा नाच, हळद लागली, पैसे लागले वगैरे, आता बँजो वगैरे सर्व झालं. छान 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 झाला. संपलं. तर मित्रांनो कसा होता व्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मी तशाच काही खास ब्लॉगमध्ये आणि घेतो राजा. टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.